कोट घातलाय आणि मी पण छत्री घेतली कारण 2 दिवस नव्हता पाऊस. हां 2 दिवस नव्हता पाऊस कारण परत आज आता उद्यापासून परत शाळेत. हाय हॅलो नमस्कार. तर तुमचं सगळंच एकदा आपल्या काही नवीन ब्लॉग्समध्ये आणि एका नवीन रेसिपीमध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते. तर आत्ता निघालो आम्ही बाहेर मार्केटमध्ये चाललो आहे कारण की थोड्याशा भाज्या पण आणायच्यात आणि म्हणजे थोडासा किराणा पण आणायचा आहे. तर चला तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन नोटिफिकेशन सगळं काही तुम्हाला. ते चल आज आहे रविवार सुट्टी. चला सो बाहेर आलो पाऊस चालू झाला तर मग रुद्राजला कोट घातलाय आणि मी पण छत्री घेतली कारण 2 दिवस नव्हता पाऊस. हां 2 दिवस नव्हता पाऊस कारण परत आज आता उद्यापासून परत शाळेत. सो आज बनवणार आहे कारल्याची भाजी आणि मेन म्हणजे आज कशी बनवणार आहे की मी म्हणजे जास्त करून भरून बनवत असते किंवा मग गोल फोडी वगैरे. तर म्हटलं चला आज थोडीशी वेगळ्या पद्धतीमध्ये बनवूया आणि आज सुकीच बनवणार होते आणि फक्त कांदा आणि चटणी घालणार होते. म्हणजे काय होतं की जास्त वेळ पण नाही लागत आहे भाजीला. तर मग सगळे कारले आहेत सगळे स्वच्छ धुवून घेतले बारीक कट करून घेतले त्यातल्या बिया वगैरे सगळ्या काढल्या. मला कारल्याच्या बियाची भाजी आवडती म्हणजे भाजीत बिया आल्या ना मला खूप आवडतात पण रुद्राच्या पप्पाला अजिबात नाही आवडत आहे. तर मग म्हटलं चला सगळ्या बिया वगैरे काढून घेतल्या आणि कट करून घेतलं आणि वाटलं ना आपल्याला की कारल्याची भाजी खूप कडू होती तर काय करायचं त्या फोडी आहेत त्याला थोडंसं मीठ लावायचं. एका ताटामध्ये थोडंसं ताट क्रॉस करायचं म्हणजे ताटाच्या खाली एखादं हे जे लायटर किंवा काहीतरी ठेवायचं म्हणजे त्याचं जे कडू पाणी आहे ना तर ते निघून जातं. शक्यतो माझ्याकडनं कडू कारलं होतच नाही पण होत असेल तर तसं करायचं किंवा एखाद्या कपड्यामध्ये मीठ लावून थोडी हळद लावली तरी चालते. मीठ आणि हळद लावायची आणि एका कपड्यामध्ये बांधून ठेवायचं म्हणजे त्याचं पण काय होतं की जे कडू पाणी आहे ना ते पूर्ण निघतं. म्हणजे भाजी करायच्या अगदी अर्ध्या तासाने किंवा 15 मिनिटांनी ती प्रोसेस करून ठेवली ना तरी पण चालते. तर मग आता कारले मी कट करून घेतले. थोडंसं तेल टाकलं आणि मीठ पण थोडंसं टाकलं. ते तेलामध्ये आपल्याला मीठ टाकलं तर लवकर म्हणजे वाफळतात त्यामुळे थोडंसं मीठ टाकलं तर मग छान शिजत आहेत. पण आत्ता हे मी तेलामध्येच परतिले तर तरी पण ना थोडे म्हणजे 30-40% शिजले म्हणायचे थोडेसे आणि मिठामुळे लवकर शिजत आहेत. तर मग ते छान परतून घेतले. त्याच कढईमधले एका प्लेटामध्ये काढून घेऊन परत म्हटलं की त्याच कढईमध्ये फोडणी घालूयात आणि मला द्यायची होती टिफिनला भाजी तर त्यासाठी थोडीशी घाई होती म्हणून मग म्हटलं चला मग नाहीतर मसाला भाजी करायची म्हटली नाही तर मग त्याला शेंगदाणे भाजून घ्या खोबरं सगळा मसाला मिक्सरला काढा म्हणजे असा उशीर होतो. आणि आज तर मेन म्हणजे उठायला उशीर झाला 6 वाजता स्वयंपाकाला लागायचं म्हटलं 7 वाजेपर्यंत स्वयंपाक रेडी पाहिजे त्याच्यामुळं. आणि ह्यांना ना अशीच कारल्याची भाजी साधीच आवडते म्हणजे फक्त शेंगदाण्याचं कूट वगैरे नाही घातलेली जास्त आवडत आहे. कांदा मसाला एवढंच घातलेली आवडती. आणि मेन म्हणजे काय झालं की मोबाईलची क्लॅरिटी ना म्हणजे खूपच डाऊन होती. आत्ता बघू शकता ह्या फोडीची क्लॅरिटी छान दिसते पण भाजी शिजली ना तर थोडीशी क्लॅरिटी डाऊन दिसते. आणि मेन म्हणजे जी माझं तिखट आहे ना मसाला तिखट सो मी ह्याच्या अगोदर बनवलं होतं म्हणजे गेल्या वर्षी बनवलं होतं. तर त्याच्यामध्ये मी ती कलरची मिरची असते त्याला कोणती मिरची म्हणतात माझ्या नाव एवढं लक्षात नाही तर ती मिरची मी टाकली होती त्याच्यामध्ये. आणि ह्यावेळेस मिरची टाकताना ती मिरचीच टाकायची विसरली त्याच्यामुळं काय होते की ज्या मी भाज्या वगैरे बनवते ना टेस्टी लागतात पण पाहिजे तशी म्हणजे भाजीवरती तरी दिसत नाही किंवा भाजीचा असा कलर एकदम लाल दिसत नाही तर तसं झालं आहे. तर आत्ता काय झालं की मी हे सगळं तिखट मिक्स करून ठेवलेलं आहे पण भाजीचा कलर म्हणजे आपल्याला पाहिजे तसा लाल येत नाही. आणि विकतचं तर मग विकतचं पाकिट नको वाटतं की समजा ते म्हणजे एवढं चांगलं निवडलेलं वगैरे नसतं. तर मग आत्ता काय करणार आहे भाजीला छान तरी येण्यासाठी किंवा थोडासा कलर येण्यासाठी आत्ता सध्या तर पावसाळा चालू आहे आणि पावसाळ्यात कसं होतं की मिरची आणली तर वाळत पण नाही आणि हे पण नाही होतं आहे त्याची बारीक चटणी पण नाही होते म्हणजे पक्की पावडर होत नाही. तर आत्ता म्हणजे पावसाळा संपला की मी म्हणजे जास्त नाही एकतर 100 ग्रॅम किंवा 200 ग्रॅम खूप होते 100 ग्रॅम मिरच्या आणणार कलरच्या मिक्स करून म्हणजे त्याची
मिक्सरला लावली तरी चालते किंवा गिरणीत एवढं कोण म्हणजे 100 ग्रामला काढून देणार ना, त्यामुळे ते छान वाळून घेणार आणि मिक्सरला त्याची पावडर करून ठेवणार. म्हणजे आपण आत्ता ही भाजी बनवतोय ना, ह्याच्यामध्ये आता मी मसाला तिखट टाकते ना, ते 1-1.5 चमचा किंवा 2 चमचा टाकते तिथं, किंवा 1 चमचा टाकते तिथं, थोडंसं कमी टाकायचं आणि हे थोडंसं टाकायचं म्हणजे भाजीला छान कट येतो. मी ह्याच्या अगोदर मसाला बनवत होता ना, तो मसाला दिसायला म्हणजे ती भाजी दिसायला ना इतकी भारी दिसायची, पण ह्यावेळेस माझ्याकडनं म्हणजे कसं म्हणजे लक्षात नाही राहिलं, कळलंच नाही मला. बेडगी मिरची, बेडगी मिरची म्हणतात का काहीतरी नाव नाही म्हणजे त्या लक्षात आहे त्या मिरचीचं, फक्त कलरची मिरची म्हटलं तरी देत आहेत शॉपवाले. तर आत्ता कारल्याची भाजी बनवते. बघू शकता कांदा आहे, तो कांदा छान तेलामध्ये भाजून घेतला आणि त्याच्यामध्ये फक्त फोडणीला म्हणजे जास्त काही घातलं नाही, फक्त तेलामध्ये कांदा घातला, कांदा छान परतून दिला. कांदा छान परतला की कारलं तर म्हणजे अगोदरच थोडंसं मीठ आणि हळद टाकून आपण वाफळून घेतो. मी ह्याच्यामध्ये हळद नव्हती टाकली, फक्त मीठ टाकलं होतं म्हणजे वाफळण्यासाठी चांगलं आणि भाजून पण निघतं. तर मग ते भाजून घेतलं. कांदा भाजल्याच्या नंतर त्याच्यामध्ये तिखट टाकलं, तिखट पण छान मसाला भाजून घेतला आणि ज्या कारल्याच्या फोडी आहेत आपल्याला त्याच टाकायच्यात. थोडंसं म्हणजे कारलं ना थोडं कच्चं राहतं, त्याच्यामुळं शिजण्यासाठी अगदी थोडंसं पाणी घालते आणि कोथिंबीर वगैरे घातली. तर आता आपल्याला काय करायचं, थोडा वेळ झाकण ठेवायचं आणि झाकण नाही जरी घातलं ना तरी पण म्हणजे लवकर शिजतं. आता काही शिजलेलं आहे, तर कडू जर होत असेल ना कारल्याची भाजी तर न झाकण घालता शिजवायची. म्हणजे झाकण घातलं तर म्हणजे शक्यतो थोडीशी कडू पण होती त्याच्यामुळे. पण मी तर म्हणजे झाकण घालून पण शिजवत असते, पण जे मी भरून वगैरे कारलं करते ना ते अजिबात कडू वगैरे नाही होते आणि हे पण नाही कडू होते. तर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल पण नक्की सबस्क्राईब